नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात पितृपक्ष विशेष तांदळाची खीर कशी बनवायची। ही खीर कढईमध्ये न बनवता कुकरच्या फक्त 3 शिट्ट्या करून फक्त 10 मिनिटात बनवणार आहोत। यामध्ये फक्त ही पेस्ट वापरायची म्हणजे खीर सुद्धा मस्त मिळून येते, अगदी रबडी सारखी बनते आणि चवीला सुद्धा खूप स्वादिष्ट बनते। फक्त अर्धा लिटर दुधामध्ये 7 ते 8 जणांना ही खीर व्यवस्थित पुरते। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी स्टँडर्ड मेजरिंग जे कप असतात त्याची पाव वाटी इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। बासमती शिवाय कोणताही तांदूळ वापरू शकता, शक्यतो तांदूळ छोट्या आकाराचा असावा। अशा पद्धतीचे मेजरिंग कप नसतील तर घरातल्या कोणत्याही छोट्या वाटीने हे तांदूळ मोजून घेऊ शकता। त्यातलाच 1 चमचा तांदूळ मी एका वाटीमध्ये काढून घेतला, 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। आता यामध्ये 6 ते 7 बदाम घेतले। हे आपल्याला थोडा वेळ भिजत ठेवायचं आहे, त्यासाठी गरम पाणी यामध्ये घेतलं। 15 मिनिटे हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे म्हणजे बदामाची साल सुद्धा व्यवस्थित निघते। आता उरलेले तांदूळ एका भांड्यामध्ये काढून घेतले। हे सुद्धा 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। आता हे तांदूळ आपल्याला भिजत ठेवायची काही गरज नाही, लगेचच कुकरमध्ये काढून घेतले। ज्या वाटीने तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने 2.5 वाटी यामध्ये पाणी घातलं। आता झाकण लावून लो टू मीडियम फ्लेमवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। आपण रोजचा जसा भात बनवतो त्याप्रमाणेच हा तांदूळ शिजवून घ्यायचे। तर हे पहा, कुकर हलकासा गरम असताना त्याचं झाकण काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता तांदूळ अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। 95% तांदूळ इथे शिजलेला आहे, कारण कुकर थोडासा गरम असताना त्याचं झाकण काढून घेतले। उरलेला 5% तांदूळ आपल्याला दुधामध्ये शिजवून घ्यायचे। तर त्यासाठी त्याच कुकरमध्ये अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। आता दूध आपल्याला साई सकटच वापरायचंय, कारण यामध्ये आपण मिल्क पावडर वापरणार नाही। साय वापरल्यामुळे खिरीला मस्त अशी चव येते। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। कढईमध्ये जर ही खीर बनवायची असेल तर 15 ते 20 मिनिटे तांदूळ भिजवून घ्यावाच लागतो। कुकरमध्ये तुम्ही पाहू शकता तांदूळ फक्त धुवून घेतलेला आहे, भिजत ठेवायची सुद्धा गरज नाही। 10 ते 15 मिनिटानंतर बदाम आणि 1 चमचा तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत। आता सगळ्या बदामाचं साल काढून घ्यायचं आणि हे दोन्ही पाण्यासहित मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। गरम पाण्यामध्ये हे भिजत घातल्यामुळे 10 ते 15 मिनिटातच हे दोन्ही मस्त भिजले जातात। बदाम सुद्धा अगदी व्यवस्थित मऊ होतात। 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरवून याची पेस्ट करून घेतली। आता हीच ती पेस्ट आहे ज्यामुळे तांदळाची खीर मस्त मिळून येते, अगदी रबडी सारखी बनते आणि त्यामुळे बराच वेळ दूध आटवत बसायची सुद्धा गरज लागत नाही। तर हे पहा, दूध सुद्धा तोपर्यंत चांगलं गरम झालेलं आहे। एका वाटीमध्ये मी थोडंसं केशर काढून घेतलेलं आहे। यामध्ये 1 पळी हे गरम दूध घेतलं। 5 ते 6 मिनिटे गरम दुधामध्ये केशर भिजवून घ्यायचं। आता तुम्ही पाहू शकता दुधाला चांगली उकळी आलेली आहे। 5 ते 6 मिनिटे यामध्ये जो भात आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि त्या वेळेमध्ये दूध सुद्धा थोडंसं आटलं जातं। तांदळाची खीर बनवताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदळाचं स्टार्च आणि दुधाचं जे फॅट आहे ते व्यवस्थित मिक्स व्हावं लागतं, तरच ही खीर व्यवस्थित मिळून येते, रबडीसारखी बनते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते। हे दोन्ही व्यवस्थित एकजीव झालं नाही तर भात दुधापासून वेगळा झाल्यासारखा वाटतो आणि फक्त गोड भात खाल्ल्यासारखी ही खीरीची चव लागते। त्यामुळे खीर बनवताना या दोन्ही गोष्टी एकजीव होणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते होण्यासाठी आपण 1 चमचा भिजलेल्या तांदळाची पेस्ट करून घेतलेली आहे। ही पेस्ट कधी वापरायची ते आपण पुढे पाहूयाच। तर हे पहा, 7 ते 8 मिनिटे भात शिजवून घेतलेला आहे आणि दूध सुद्धा चांगलं आटलेलं आहे। आता यामध्ये केशरचं दूध ॲड केलं आणि त्यासोबतच थोडेसे ड्रायफ्रुट्सचे तुकडे सुद्धा ॲड करायचे। तर इथे मी बदाम, पिस्ता आणि काजूचे छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत। आवडत असल्यास यामध्ये चारोळी सुद्धा वापरू शकता। हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं। आता यामध्ये तांदूळ आणि बदामाची पेस्ट ॲड करायची। पुन्हा हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। पेस्ट करून घेतलेला जो तांदूळ आहे तो शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, तर फक्त 4 ते 5 मिनिटे ह्याला आपण शिजवून घ्यायचे। तांदळाची पेस्ट वापरल्यामुळे त्याचं स्टार्च आणि दुधाचं फॅट चांगलं एकजीव होतं। तर आत्ता तुम्हाला ही खीर अगदी पातळ वाटत आहे, पण थंड झाल्यानंतर हीच खीर अगदी व्यवस्थित रबडीसारखी बनते। 3 ते 4 मिनिटानंतर कुकरमध्ये शिजवून घेतलेला तांदूळ सुद्धा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये साखर घालायची। तर ज्या वाटीने तांदूळ घेतलेले होते त्याच वाटीने 1 वाटी साखर घातली। सुरुवातीलाच साखर ॲड केली तर तांदूळ व्यवस्थित शिजत नाहीत, त्यामुळे भात 100% शिजल्यानंतरच यामध्ये साखर ॲड करायची। दूध सुद्धा व्यवस्थित आटलेलं आहे आणि दुधाचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आलेला आहे आणि खीर सुद्धा आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये भिजवून घेतलेले थोडेसे बदाम वापरलेले आहेत, त्यामुळे खीरीला जबरदस्त चव येते। तर आता खीर आपली तयार आहे। यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालायची,
सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ही एवढी पातळ खीर वाटते ती थंड झाल्यानंतर अगदी परफेक्ट होणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस बंद करायचा, कुकरचं झाकण लावून कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा। यामुळे भात आणि दूध अगदी परफेक्ट एकजीव होतात आणि खीर सुद्धा व्यवस्थित थंड झाल्यामुळे अगदी परफेक्ट रबडीसारखी बनते। तर हे पहा, कुकर थंड झालेला आहे, याचं झाकण काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खिरीला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे आणि टेक्स्चर सुद्धा मस्त आलेलं आहे। यातले तांदूळ सुद्धा तुम्ही पाहू शकता दुधामध्ये अगदी परफेक्ट मिक्स झालेले आहेत। इंद्रायणी तांदूळ नसेल तर बासमती शिवाय कोणताही तांदूळ वापरू शकता। आणि खीर आता पूर्णपणे थंड झालेली आहे, तुम्ही पाहू शकता रंग किती छान आलेला आहे। जास्त वेळ दूध सुद्धा आटवून घेतलेलं नाही, तांदूळ सुद्धा सुरुवातीला भिजवून घेतलेले नाहीत आणि तरी सुद्धा तुम्ही पाहू शकता खिरीला किती छान टेक्स्चर आलेलं आहे। हे पहा, व्यवस्थित हा भात दुधामध्ये एकजीव झालेला आहे आणि त्यामुळेच खिरीला चव सुद्धा खूप छान येते। यामध्ये अर्धा लिटरच दूध वापरलेलं आहे आणि तरी सुद्धा भरपूर खीर बनलेली आहे। 7 ते 8 जणांना अगदी व्यवस्थित एवढी खीर पुरते। तांदूळ भिजवायला विसरला असाल, दूध आटवायला वेळ नसेल तर अशा पद्धतीने कुकरमध्ये ही खीर अगदी 10 मिनिटातच बनवू शकता। तर एकदा या पद्धतीने ही रेसिपी नक्की करून पहा, घरातल्या सगळ्यांना खूप आवडेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा।